बडवाने आश्रम. आता सकाळी आम्ही बडवान्यावरून निघतोय. नर्मदे कसे वाटतं आज हवा? नर्मदे चला, थंडी आहे आज थोडीशी. बघा हा रस्ता. बडवान्यावरून आता निघालो आम्ही कुक्षीकडे. पडियाल पहिले येईल, मग कुक्षी, मग धुलसर. आज धुलसरला जाण्याचा प्रयत्न आहे आमचा. नर्मदे हर, नर्मदे हर. पडियाल गाव लागलेलं आहे. नर्मदे हर. रस्ता पक्का आहे. हा थेट आता मांडवगडपर्यंत रस्ता पक्काच आहे. बघा पडियाल, पडियाल इथेही आश्रम आहे. आपल्याला पुढे जायचं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. गावातील प्रत्येक व्यक्ती आपल्याला नर्मदे हर करून उत्साहित करतो. या परिक्रमा असं लांब 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 मोठं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बडवान्यानंतर हे सुसारी म्हणून मोठं गाव लागलेलं आहे. आणि इथं आश्रमाची व्यवस्था आहे. बघूया कुठला आश्रम आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. तर बघा हा आश्रम आहे, पण बंद आहे, कोणी नाही तिथं. नर्मदे हर परिक्रमावासी अन्न क्षेत्र. बघा पण बंद आहे, कोणी नाही तिथं. नर्मदे महाराज आले आपल्यासाठी. हां हे बघा, धावपळ करत मोबाईल घरी राहिला होता त्यांचा, त्याच्यामुळे हे देखो महाराज जी आ गए हैं. महाराज जी आ गए हैं, आश्रम खुल गया है. आताच तुम्हाला मग अशी बोललो मी की आश्रम बंद आहे, पण ते धावपळ करत आले. त्यांचा मोबाईल बंद आणि मोबाईल घ्यायला पण घरी गेले. मग ते आता आलेले आहेत, बालभोग देत आहेत. नंतर आम्ही पुढे निघू कुक्षीकडे.